नमस्कार. माननीय अभ्यंकर मॅडम यांच्या प्रेरणादायी उत्साही मार्गदर्शनात अनेक शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. सर्व सहलीचे आयोजन अतिशय आनंदात, उत्साहात व शिस्तबद्ध होण्यामागे मॅडमचा सकारात्मक व दूरदृष्टीपणा दर्शवून जातो. काही विशिष्ट अशा आव्हानात्मक ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती व इतिहासाचा वारसा जपण्याची वृत्ती जागृत करण्यात आली. विशेषत्वाने किल्ले रायगड, प्रतापगड, देवगिरी, महाबळेश्वर, हरिहरेश्वर यांसारख्या ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या स्थळांबरोबरच वैज्ञानिक दृष्टिकोन जपला जावा त्यासाठी रमण विज्ञान केंद्र नागपूर, फळ प्रक्रिया केंद्र अचलपूर या ठिकाणी भेटी देण्यात आल्या. पर्यावरणाचे महत्त्व व संवर्धन राखले जावे यासाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्प, विदर्भाचे नंदनवन चिखलदरा, अप्पर वर्धा, जायकवाडी प्रकल्प या क्षेत्रांना देखील भेटी देण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्यांना अध्यात्माची गरज आहे हे ओळखून श्री क्षेत्र आळंदी, देवगड, महड, पाली, मुक्तागिरी, नारायणपूर अशा धार्मिक स्थळांना भेटी देण्यात आल्या. यामधून मॅडमचा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा शुद्ध हेतू दिसून येतो व त्यामुळेच या सर्व क्षेत्र भेटीच्या आठवणी कायम हृदयावर कोरल्या गेल्या. माननीय अभ्यंकर मॅडम दिनांक 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहेत. विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक मार्गदर्शक मिळावं याकरिता त्यांनी तयार केलेला सहलीचा आराखडा व वसा असाच चालू राहील अशी त्यांना ग्वाही देतो व त्यांना भविष्यासाठी सहल प्रमुख या नात्याने खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे. ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे. इन सपनों की तस्वीरों से, इन यादों की जंजीरों से अपने दिल को कैसे हम आजाद करेंगे. ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे. ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे.